मोनेराचं एक उदाहरण आहे हे मोनेरा. ठीक आहे. मोनेरामध्ये क्लोस्ट्रिडियम टिटानी अशा पद्धतीचं नाही का समजा एक उदाहरण. तर आपल्या याच्यात नाही का धनुर्वाताचा जो जीवाणू आहे समजा जनक ज्याला ज्याच्यामुळे जन्मला तो असा आहे. याचा हे हा जो पुढचा भाग आहे त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह सेल म्हणतात. काय म्हणतात? व्हेजिटेटिव्ह. आणि हा जो आहे हा पोर्शन नाही का काय आहे टर्मिनल स्पोर म्हणतात. काय म्हणायचं? टर्मिनल स्पोर. आणि याचं दिसते कसं तर तुम्ही जर पाहत असाल आपल्या इथं ड्रमस्टिक राहते की अशा पद्धतीचं काहीतरी ढोल सारखं राहतं. पुण्यामध्ये पाहिलं असेल तुम्ही. आणि त्याच्यावर एक काठी राहते मारायची दन साधारण जाते की नाही त्या काठीने. तर त्याचा आकार ड्रमस्टिक सारखा दिसायला आहे. त्याचा आकार जर क्लोस्ट्रिडियम टिटानीचा आकार कसा आहे तर ड्रमस्टिक सारखा आहे. कसा आहे? ड्रमस्टिक सारखा आहे. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर आपण बोलणार आहोत की हे नेमका याचा आकार कसा आहे तर बॅसिलियस ज्याला आपण म्हणतो दंड गोलाकार. काय म्हणायचं? दंड गोलाकार अशा पद्धतीचा आकार त्याचा आहे समजा. ठीक आहे. दंड गोलाकार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रकार कोणता आहे? ग्राम पॉझिटिव्ह. ग्राम पॉझिटिव्ह म्हणल्याच्या नंतर कलर कुठला? लाल गुलाबी. हे अनएरोबिक आहे. अनएरोबिकचा अर्थ काय होते की याची जर वाढ व्हायची असेल एरोबिक शब्दाचा अर्थ होतो एरोबिक. तर जे हवेच्या सानिध्यात असतात हवेत ते वाढ जर हवेत होत असेल तर ते एरोबिक झाले. आणि ज्याच्या अगोदर हे पहा अनएन शब्द लागतो. अन एरोबिक याचा अर्थ काय लागला ज्याच्यात हवा लागत नाही. हवेशिवाय वाढ होते हे झाले अनएरोबिक. तर मग हे अनएरोबिक आहे याचा अर्थ याला जास्त हवेची गरज नाही डेव्हलप करायची. हवेची गरज लागेल का? नाही. त्यानंतर लक्षात ठेवायचं टर्मिनल गोलाकार ड्रमस्टिक अपॅरंट दिसतो. चलनशील नॉन मोटाईल आहे. मोटाईल जर समजा याला एखाद्या अशी शेपटी सारखं काही असतं समजा. ओके. तर याच्या साहाय्याने हालचाल केली जाते. मोटाईल म्हणजे हालचाल करणे. पण नॉन मोटाईल शब्दाचा अर्थ काय होते की हे काही स्वतः हालचाल करत नाही. चलनशीलता कशी आहे तर नॉन मोटाईल म्हणजे पळापळी करत नाही हालचाल करत नाही जागेवर स्थित राहतात. स्पोर्स मुळे प्रतिकूल परिस्थिती टिकून राहतात. तर याला टिकून प्रतिकूल म्हणजे जेव्हा सगळ्यात ऍडव्हर्स कंडिशन आहे एखाद्या वेळेस नाही का आपण बरेच वेळेस नाही का आपण खूप थकलो आणि तरी रनिंग करायला लागलो याचा अर्थ ती परिस्थिती खूप विरोधात आहे तुमच्या तरी पण तुम्ही काय करायले काहीतरी. तसं इथं पण काय आहे स्पोर्स मुळे ही स्पोर्स जे आहेत समजा हे तर याच्यामुळे काय होते प्रतिकूल परिस्थिती म्हणजे अनुकूल नाही. अनुकूल म्हणजे तुमच्या सोयीची जे तुमच्या विरोधातली आहे परिस्थिती त्याला प्रतिकूल की बाबा तुम्ही खूप थकला तरी रनिंग करायला लागलात म्हणजे तुमची परिस्थिती उलटी असताना सुद्धा तुम्ही टिकून राहायला लागले. तसं या स्पोर्ट्स मुळे वाईट वातावरणात सुद्धा किंवा प्रतिकूल परिस्थिती सुद्धा हा टिकून राहते. कोण? क्लोस्ट्रिडियम टिटानी. लक्षात आलं. त्यानंतर याचे वैशिष्ट्य काय आहे ते हा ग्राम पॉझिटिव्ह आहे. मोठा दंड गोलाकार जीवाणू आहे. कठोर अनएरोबिक आहे. अनएरोबिक म्हणजे हवा नसली तरी टिकते. टर्मिनल बीजाणू तयार करतात. त्याच्यानंतर बीजाणूसह इस्मॅटिक सारखे आहे. त्याच्यानंतर उष्णता कोरडेपणा आणि रसायनापासून स्पोर्स संरक्षित असतात. उष्णता कोरडेपणा आणि रसायनापासून स्पोर्स कसे असतात? संरक्षित असतात म्हणजे त्याची सुरक्षा होते. हे मराठला हा वाढण्यासाठी अनएरोबिक परिस्थिती लागते. म्हणजे याला जर वाढ व्हायची असेल तर हवा नाही लागणार दमट वातावरण लागणार. कसं लागणार? दमट अनएरोबिक सिच्युएशन लागणार. त्याच्यामुळे हा वाढतो. त्यानंतर जर असं बघायचं संस्कृती वैशिष्ट्ये माध्यम काय रोबर्टसन कुक मीठ मीडियम वाढ कशी होते बिजुनसह अनएरोबिक परिस्थितीत वाढ होते. वास विशिष्ट दुर्गंधी आहे. दिसण्यात धुसरपणा टर्बिडिटी अशा पद्धतीचा तो दिसतो. त्याच्यानंतर आता हे आढळतो कुठं तर मातीत. कुठं? दुसरं धूळ. प्राण्याचे आणि मानवाचे जे आतडे आहे इंटेस्टाईन ज्याला म्हणतो आपण त्याच्यात सापडते. म्हणजे एक माती धूळ आणि आतडे याच्यात नाही का सापडतो. संसर्गाचा मार्ग कोणता आहे? जखम झाली तुम्हाला होऊ शकतो. काटा बोलला गंजलेला एखादी वस्तू लागली भाजलं तर अशा वेळेस नाही का हा विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करतो. ठीक आहे. आता बघा की
हे रोग जो आहे त्याला टिटानी पासून टिटानस शब्द आहे, धनुर्वात झाला म्हणतो आपल्या इथं. बरेच वेळेस लोक सांगतात की बाबा धनुर्वात झाल्यावर टीटीचं इंजेक्शन घ्या म्हणतात, टीटीचं इंजेक्शन घ्या म्हणतात, त्याला म्हणतात टेटानस टॉक्साइड. काय शब्द? टीटी, टी म्हणजे टेटानस आणि दुसरा टीचा अर्थ काय झाला? टॉक्साइड, TOXOID. मग हे इंजेक्शन आपण लक्षात ठेवायचं, टीटीचं इंजेक्शन घ्या म्हणलं की टेटानस टॉक्साइड असं त्याचा अर्थ यायला. लक्षणे जबडा आखडणे, आपला सगळा जबडा लॉक होऊन जातो, लॉक जॉ म्हणजे पूर्ण जबडा काय झाला. आपल्याला जर समजा नाही का धनुर्वात झाला, हे आपल्या याच्यात बॅक्टेरिया गेल्या, प्रॉब्लेम काय होते, आपला जबडा लॉक होतो. स्नायू अंकुचन पावतात, स्पॅझम म्हणतात, म्हणजे असे बिलकुल कडक पडून जातात. अंकुचन प्रसरण पावणे नाही, आखडल्या जातात सगळे, त्याला म्हणतात स्पॅझम. स्पॅझम होणे म्हणजे एक प्रकारचा असा आखडल्या जाणे, पाठीचा कणा फार ताठ होऊन जातो, श्वासोश्वास घ्यायला त्रास होऊन जातो, आकडीचे झटके येतात आणि तीव्र अवस्थेत मृत्यू पण होतो. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर समजा याचा परिणाम असेल तर हे सगळे लक्षणं कशाचे आहेत? त्याचे. त्याच्यानंतर याच्यामुळे विष तयार होते शरीरामध्ये, त्याला म्हणतात न्यूरोटॉक्सिन. काय म्हणायचं? न्यूरोटॉक्सिन. त्याच्यानंतर त्याला दुसरं नाव आहे टेटानोस्पॅझिनिन. काय? टेटानोस्पॅझिनिन. हा विषाणू नसांवर परिणाम करतो, म्हणजे कडकपणा आणतो नसा, असं अंकुचन पावल्या जाते आणि त्याच्यामुळे स्पॅझमचाच अर्थ होते की बाबा तुमचं सगळं ताठरपणा येऊन जाणे. याच्यामुळे स्नायू आखडले जातात. आपण म्हणतो ना लई जाण दुखायला लागलं, पूर्ण बॉडी नाही का पेन करायला लागली, तर ते तशामुळे हे प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्याच्यानंतर याच्यावर उपाय म्हणून किंवा प्रतिभेद किंवा नियंत्रण आपण जे म्हणतो, कंट्रोल कसं करावं, तर जखम त्वरित स्वच्छ करायची. कशाला तुम्ही स्वच्छ करता तुमच्या जखमा? डेटॉल. डेटॉल. ओके, निर्जंतुकीकरण करण्याचा प्रक्रिया आहे ती. त्याच्यानंतर बूस्टर डोस घ्यायचा असतो डॉक्टरकडे जाऊन. त्यानंतर टेटानस टॉक्साइडची लस, ज्याला टीटीची लस असं म्हणतो, आणि जखम वेळेवर स्वच्छ प्रमाणात घ्यायची राहते. ओके, आता हे जखम कसे होते बघा, की जीवनचक्र कसं आहे याचं. मातीमध्ये थोडी बीजाणूच्या स्वरूपात असे आढळतात, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एखादी जखम झाली, किडा लागला, तर जखमीद्वारे हे शरीराच्या आतमध्ये घुसले, बाकी शरीरात गेले तुमच्या. त्याच्यानंतर जीवनचक्रात जर वातावरण अनएरोबिक आहे, म्हणजे तुमच्या याच्यात जखम झाली तर आतमध्ये काय हवा आहे का बॉडीच्या? नाही आहे, अनएरोबिक कंडिशन आहे, हवा नाही आहे. अशा सिच्युएशन मध्ये ते पटीत वाढायला लागले, त्याचं जीवन वाढायला लागलं, जीवनचक्र सुरू झालं तिथं. ओके, मला पाहिजे तसं वातावरण आहे म्हणजे हवा नाही ना, अभी हम ज्यादा मतलब मल्टिपल कितीही नाही का वाढत जाणार. त्याच्यानंतर बीजाणू तयार होणार आणि त्याच्यानंतर शरीरातील बाहेरील वातावरणात बीजाणू पुन्हा प्रसारित होत जातात. अशा पद्धतीने हे पूर्ण नाही का काय आहे धनुर्वाताच्या बाबतीत आहे. आणि शेवटी आपल्याला काय म्हणता येईल, लक्षात काय ठेवायचं एवढ्या सगळ्याच्या नंतर, की क्लोस्ट्रोडियम टिटानी हे धनुर्वात रोगाचा कारणीभूत जीवाणू आहे. या जीवाणूमुळे तुम्हाला जर कोणी विचारलं की धनुर्वात कशामुळे होते, तर कशामुळे? क्लोस्ट्रिडियम टिटानी. कशामुळे? क्लोस्ट्रिडियम टिटानी. याचा ग्राम कसा आहे तर पॉझिटिव्ह आहे. हे विषाणू कुठे वाढतात? अनएरोबिक कंडिशनला. स्पोर फॉर्मिंग आहे, रॉड शेप ते जीवाणू दिसतात. त्याच्यानंतर हा टिटानी स्पॅझम हा किंवा न्यूरोटॉक्सिन असून स्नायूची आकडी म्हणजे स्नायू सगळे आखडले जातात. ओके.